माननीय श्री लोकप्रिय नेते काका यांच्याकडून बीजेपी रवींद्रजी चव्हाण यांचं आगमन झालेलं आहे। भारत माता की त्यांच्यातर्फे हार्दिक स्वागत स्वागत स्वागत। आपल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले मान्यवरांचं लोकप्रिय नेते मूर्ती पटेल काका यांच्याकडून गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती उत्सव हा कोकणवासियांसाठी आणि इथल्या असणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा उत्सव आहे आणि प्रत्येक कोकणवासियाला कोकणामध्ये जाण्याची एक वेगळी अशी ओढ लागलेली असते की कधी एकदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने कोकणात जातो। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज अंधेरी पूर्वमध्ये पटेल साहेबांच्या नेतृत्वामध्ये गेली अनेक वर्ष सातत्याने हा उपक्रम केला जातो आहे। इथल्या असणाऱ्या कोकणवासियांना मोफत बस सेवा उपलब्ध करून देण्याचं काम ते सातत्याने करत आहेत। परंतु त्याचबरोबर मुंबईमध्ये सुद्धा जवळजवळ सर्व भागामध्ये या कोकणामध्ये जाण्यासाठी जवळजवळ 500 बसेसची व्यवस्था भारतीय जनता पार्टी मुंबईने पूर्ण केली आहे आणि त्याच व्यतिरिक्त आज सकाळी 3 ट्रेन या मुंबईवरून कोकणाच्या दिशेने काढलेल्या आहेत। कोकणातील प्रत्येक व्यक्तीच्या दृष्टिकोनातून किंवा कोकणवासियांच्या दृष्टिकोनातून सरकारच्या माध्यमातून जे जे आवश्यक उपक्रम करता येऊ शकतील किंवा जे जे आवश्यक असणाऱ्या व्यवस्था तयार करता येऊ शकतील त्या व्यवस्था करण्याचं काम हे सातत्याने हे असणारं शिंदे आणि फडणवीस यांचं सरकार करत आहे। सर, दरवर्षी जर बघायला गेलं तर प्रत्येक वर्षी जो चाकरमानी आहे कोकणात जाताना वाहतूक कोंडीत अडकतो, 12-12, 24-24 तास वाहतूक कोंडीत असतो। यावेळीची परिस्थिती कशी असेल? कारण ह्यावेळेला थोडं सुट्ट्या थोड्या लांबून आहेत, गाड्या मात्र जास्त सुटल्या। 2 वर्षाच्या कोरोनानंतर सगळे चाकरमानी मुंबईहून निघालेले आहेत। खरं तर आपणा सर्वांना माहीतच आहे की मुंबई गोवा हायवे जो आहे या गोवा हायवेसाठी माननीय आमचे सर्वांचे नेते नितीन गडकरी साहेबांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा चौपदरीकरण झालं पाहिजे यासाठी निधी दिला, परंतु काही कारणामुळे तांत्रिक आणि कायदेशीर कारणामुळे तो पूर्ण होऊ शकला नाही। डिसेंबर 23च्या अगोदर हा पूर्ण रस्ता कंप्लीट कसा होईल युद्ध पातळीवरती यासाठी आम्ही सगळेजण प्रयत्नशील आहोत। परंतु यावेळेला आपल्याला माहीत आहे की पुण्यावरून किंवा नॅशनल हायवे जो आहे त्या नॅशनल हायवेकडून जाण्यासाठी टोल फ्री करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून केलं आहे आणि रस्त्यामध्ये असणारे जे खड्डे आहेत त्या विविध रस्त्यांच्या माध्यमातून ज्या ठिकाणी आपल्याला कोकणामध्ये जाता येऊ शकतं असे वेगवेगळे जे पर्यायी मार्ग आहेत, मग तो गगनबावडा असेल किंवा आंबोली घाट असेल, या सर्व मार्गातून आपल्याला जाता येऊ शकतं अशा सगळ्या व्यवस्था करणं आणि विशेष म्हणजे पोलीस खात्यालासुद्धा आता सूचना देण्यात आलेल्या आहेत की रायगडपासून सुरू होणारा हा जो घाट आहे या घाटापासून कशेळीपर्यंतच्या सर्व भागांमध्ये ज्या ठिकाणी ट्रॅफिक कंजेक्शन होऊ शकतं अशा ठिकाणी पोलीस यंत्रणा तर लावा, पण वॉर्डन्स जास्त प्रमाणामध्ये कसे लागतील या दृष्टिकोनातून आपण काम करावं आणि त्या संदर्भातलं नियोजन मी कालच या दौऱ्यामध्ये ज्यावेळेला गेलो होतो प्रयत्न केला आहे की कमीत कमी वाहतुकीची कोंडी होईल। सर, एक दुसरा समोर आला घटना की काल ABP माझ्याने एक लिस्टिंग केलं आहे, त्यामध्ये सर सणाच्या निमित्ताने कोकण भाषेत आहेत गणेश भक्तांना खाजगी बसवाल्यांकडून लूट केली जात आहे, दुप्पट भाव घेत आहे। या संदर्भामध्ये गेली अनेक वर्ष हा प्रश्न फार ऐरणीवरती असणारा प्रश्न आहे आणि या प्रश्नाकडे खरं तर लक्ष देणं फार गरजेचं आहे। म्हणूनच भारतीय जनता पार्टीने यावेळेला 500 बसेस मुंबई या भागातून मोफत सोडण्याचं काम केलं। मुंबई महानगरपालिकेचं निवडणूक आहे त्या अनुषंगाने अशा प्रकारचे बसेस देऊन कुठेतरी हे जे मतदार आहेत त्यांना आकर्षण करण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते। आपणाला सर्वांना माहीत आहे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये गरीब माणसांसाठी, कष्टकरी माणसांसाठी, शेतकऱ्यांसाठी विविध योजना या सातत्याने करण्याचं काम केलं जात आहे। मध्यमवर्गीय माणसाचं जीवन सुखमय झालं पाहिजे या दृष्टिकोनातून जो प्रयत्न केला जातो आहे, करोनाच्या या संकटानंतर 2 वर्षानंतर आनंदी वातावरण उत्सव मोठ्या प्रमाणामध्ये साजरं करणं, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वामध्ये हिंदू सण अतिशय चांगल्या प्रकारे आणि उत्साहात साजरे झाले पाहिजेत या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न केला जातो आहे
आणि हा उत्साह जो तुम्ही दहीहंडीच्या उत्सवाच्या वेळेला पाहिला असेल आणि आता गणेशोत्सवाच्या माध्यमातून चाकरमानी मोठ्या प्रमाणात जात आहेत, तर त्यांची गैरसोय होऊ नये हा प्रमुख या माध्यमाचा उद्देश आहे. तर समृद्धी महामार्ग जो आहे तो एवढा लवकर तयार होतो, मात्र कोकणातील जो महामार्ग आहे त्याच्यासाठी देखील आता डिसेंबर 23 उजाडणार का? मी या संदर्भामध्ये अनेक विषय आहेत, मी गेल्या दौऱ्यामध्ये या सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्नही केला आहे. काही तांत्रिक कारणामुळे, काही कायदेशीर कारणांमुळे हा प्रकल्प थोडासा म्हणण्यापेक्षा जास्त लांबणीवरती पडला आहे. परंतु आपण पॉझिटिव्ह विचार करण्याची गरज आहे. या ठिकाणची तिकडची असणारी भौगोलिक परिस्थिती आणि इकडची असणारी भौगोलिक परिस्थिती फार वेगळी आहे. सिंधुदुर्गामध्ये राजापूरपर्यंत अतिशय चांगल्या प्रकारे काम पूर्ण झालं आहे, परंतु पुढचा भाग जो आहे तो माती जी आहे ती माती भुसभुशीत माती आणि असा सगळा आहे. काही ठिकाणी काम करत असताना दरड कोसळते. या सगळ्या गोष्टी ज्या वेळेला समोर येत आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर त्यामध्ये जे पूर्वी काम करत होते ते आता काम करायला असमर्थ आहेत. त्यामुळे या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीने त्या वेळेला पुढे आल्या आहेत. परंतु आत्ता या क्षणाला या सर्व गोष्टीला छोट्या छोट्या वेगवेगळ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींमध्ये समन्वयाच्या माध्यमातून त्यामध्ये मार्ग काढणं हे अत्यंत गरजेचं आहे. कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर कशी पूर्ण होईल याचीही कुठेतरी दखल घेण्याची गरज होती. आणि मला खात्री आहे, मी जो हा पिरियड जो सांगितला आहे तो पिरियड सर्व या व्यवस्था आणि ह्या सगळ्या बघून सांगितला आहे. उगाचच आपण सांगायचं म्हणून सांगणं योग्य नाही. म्हणून मग मी तिथल्या असणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींची चर्चा केली, अधिकाऱ्यांशी चर्चा केली, तिथल्या असणाऱ्या ठेकेदारांशी चर्चा केली आणि टाईम बाउंड पिरियडमध्ये इथलं काम कधीपर्यंत होईल मी काम पूर्ण होण्याच्या संदर्भात म्हटलं आहे. पनवेलपासून इंदापूरपर्यंतचं काम कधी पूर्ण होईल, कशेळी घाटातलं काम पूर्ण होईल. आता कशेळी जो घाट आहे किंवा तिथला असणारा जो टर्नल आहे तो टर्नल डिसेंबरमध्ये पूर्ण होणार आहे. परंतु हे सगळ्याच्या सगळं वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पूर्ण होणार आहे आणि घाटाचं काम किंवा ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण करायला लागणारा जो कालावधी आहे त्याच्या अगोदरसुद्धा या सर्व गोष्टी करत असताना काही पर्यायी मार्ग त्यासाठी करता येऊ शकतील का, त्यासाठी सुद्धा नियोजन येणाऱ्या काळामध्ये करण्याचं या सरकारने ठरवलं आहे. तर हिंदी में बताएंगे कि मुंबई से कोकण के लिए भारी संख्या में बसेस भेजी जा रही है, क्या कहना है? आप सभी को मालूम है गणेशोत्सव के इस त्यौहार को मनाने के लिए कोकणवासीय और विशेष करके बम्बई में रहने वाले सभी लोग कोकण में जाते हैं. कोकण में जाने के वक्त जो उनको जाने के लिए जो व्यवस्था होनी चाहिए वो व्यवस्था बहुत ज़्यादा कम हो जाती है और कम होने के वजह से बहुत सारे लोगों में तकलीफ़ें पैदा होती है. लेकिन बहुत सालों से हमारे यहाँ के पटेल साहब जो हैं उन्होंने बहुत सालों से यहाँ पर बसेस मुफ्त छोड़ने का एक उपक्रम करते आ रहे हैं. आज बम्बई में से कम बम्बई के हर इलाके से 500 बसेस मुफ्त भारतीय जनता पार्टी मुंबई के हमारे सभी कार्यकर्ताओं ने छोड़ी है. 3 ट्रेन मुफ्त छोड़ी है. इस वजह से लोगों की जो व्यवस्था होनी चाहिए व्यवस्था करने का काम भारतीय जनता पार्टी ने यहाँ पर किया है. ऐसे वक्त में मुंबई गोवा हाईवे पर एक बड़ा ट्रैफिक की समस्या सामने निकल के आ रही है, तो उसको कैसे समाधान करेंगे? ट्रैफिक की समस्या कम से कम हो. बहुत ज़्यादा लोग कोकण में जाते हैं, खुद की व्हीकल्स लेके भी जाते हैं, तो ये कम होनी चाहिए. इसके लिए हमने पुलिस यंत्रणा को बताया है कि आप पूरे अलर्ट अनंत चतुर्थी के बाद में के 5 दिन भी अलर्ट रहनी चाहिए. हमने वहाँ की जो जिसे अवगढ़ वाहतूक कहते हैं, हेवी ट्रैफिक जो कहते हैं, वो उनको भी कल आज रात से ही बंद करके रखा है. उस वजह से थोड़ा सा ट्रैफिक कम हो जाएगा. और जो हाईवे जो है पुणे का जो एक्सप्रेस हाईवे जो है, एक्सप्रेस हाईवे का जो टोल है वो टोल माफ़ करके वहाँ के भी जो कुछ रास्ते हैं कि जो अम्बोली घाट से आने वाला निपानी के यहाँ से रास्ता है वो रास्ता, वो गगन बावड़ा के यहाँ का कोल्हापुर वाला रास्ता हो, ये सभी रास्तों से पर्यायी जो रास्ते हैं वो पर्यायी रास्तों से जाने के लिए हमने आह्वान किया है. और पुलिस डिपार्टमेंट को भी कहा है कि आप अलग से और वार्डन्स वहाँ पर खड़े करें और लोगों को सुविधा कैसी हो उसके लिए ध्यान दें. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.